हॅलो, वेलकम टू द माय मिनी ब्लॉग. तर आज छान अशी तयार झाले. आता बऱ्याचदा काय होतं माहितीये का, बाळ झाल्याच्या नंतर ना आपण खूप आळशी होतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सध्या मी रुटीन फॉलो करते की रोज संध्याकाळी थोड्या वेळासाठी तरी बाहेर जायचं, जेणेकरून छान असे कपडे घातले जाईल, स्वतःचे केस विंचरले जातील, म्हणजे थोडासा स्वतःकडेही लक्ष देणं होईल यासाठी. त्यानंतर बाहेर जाऊन घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर प्रिशाचं एक पार्सल रिसीव्ह झालेलं. त्यामध्ये छान अशा फ्लिपकार्टवरनं मी पॅन्ट मागवलेल्या आणि त्या खूप छान आलेल्या. त्यानंतर वेळ झाली होती जेवण बनवायची. तर आज जेवणामध्ये एवढा वेगळा मेनू होता, तर काय सांगू तुम्हाला. तर आज जेवणामध्ये बनवणार होते मी शेवपुरी आणि त्यासोबतच जेवण बनवायचं रोज सगळ्यांना टेन्शन असेल, पण मला अजिबात नाही. कारण माझा नवरा रोज मला सजेस्ट करतो की आज हे बनव, आज ते बनव. त्यामुळे थोडंसं तरी टेन्शन फ्री आहे. तर आज सांगितलेलं शेंगदाण्याचं बेसन, भात आणि सोबतच शेवपुरी. कारण शेवपुरी बनवणार होतो, त्यामुळे मग लाईट लाईट खायचं होतं, तर शेंगदाण्याचं बेसन आणि भातच खाणार होतो. त्यानंतर स्वयंपाक होईपर्यंत रोज हा पसारा पडलेलाच असतो, ज्यासाठी 10-15 मिनिट वेगळे द्यावेच लागतात. मग किचन मधला सगळा पसारा उचलला आणि त्यानंतर पहिलं माझ्या बाळाला खायला घातलं. जेवताना अजिबात नखरे करत नाही आणि त्यानंतर लगेच झोपून गेली. तर असं होतं आजचं.